मी पहिले ना खूप जास्त ओव्हर थिंकिंग करायची आणि जेव्हा कन्सल्टेशन कॉल घेते, तेव्हा असं कळतं, की माझ्यासारख्या अनेक मुली आहेत, त्या खूप ओव्हर थिंकिंग करतात. काही तर असं म्हणतात, की त्या जेव्हा इंटिमेट होत असतात, तेव्हासुद्धा सतत त्यांच्या डोक्यात कुठले ना कुठले विचार सुरू असतात. पण मी जेव्हा एक पुस्तक वाचलं, डू इपिक शिट ह्याच्यामध्ये मला ओव्हर थिंकिंगचा एक्झॅक्ट रिझन कळालं, की आपण ओव्हर थिंकिंग का करतो बाबा? की कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल, तर आपण म्हणजे मुली किंवा मी म्हणू शकतो, सगळ्या दृष्टीने मी विचार करते. एवढा विचार करते, की त्या डिसिजनचा इम्पॅक्ट माझ्या अख्ख्या लाईफवर होणार आहे. पण ह्या पुस्तकातलं एक वाक्य असं होतं, "यू कॅन ऑल्वेज चेंज युअर डिसिजन." आणि त्या एका वाक्याने मला खूप रिलीफ मिळाला. म्हणजे मला असं वाटतं, की नवरा हा एक विषय सोडला, तर आपल्या आयुष्यात किती छोटे-छोटे डिसिजन्स आपण घेत असतो, की त्याचा अख्ख्या आयुष्यावर परिणाम नसतो होणार. एकदा एखादा डिसिजन घेतला आणि आपल्याला वाटलं, की हा चुकीचं आहे, तर आपण तो बदलू शकतो आणि त्यामुळे डिसिजन मेकिंग सोपं होतं. मग त्याचे 2 फायदे. एक तर ओव्हर थिंकिंग कमी होतंच, प्लस डिसिजन मेकिंग फास्ट झाल्यामुळे फास्ट इम्प्लिमेंटेशन होतं आणि फास्ट रिझल्ट मिळतात आणि प्लस एक सेफर साईड आहेच, की जर वाटलं तो डिसिजन चुकलाय, तर कुठल्याही इगोला मध्ये न आणता समोरच्याची माफी मागून किंवा "हां, मी त्यावेळेला तर चुकीचा निर्णय घेतला, पण आता तुम्हाला बदलायचं आहे आणि मी बदलते." असं थॉट प्रोसेस ठेवलं तर आयुष्य खरंच खूप सोपं होऊ शकतं. जर तुम्हाला सुद्धा ओव्हर थिंकिंगचा त्रास होत असेल, तर हा रूल नक्की यूज करा. यू कॅन ऑल्वेज चेंज युअर डिसिजन.